हॅलो, हाय, नमस्कार. मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे सोमवार. जय श्री महाकाल सर्वांना. आज सोमवार आहे, माझा उपवास आहे. तर आज सकाळी उठून झाडू लादी करून अंघोळ वगैरे करून देवपूजा झाली. मंदिरात पण जाऊन आलेली मी. त्यानंतर चहा वगैरे झाली. रात्री छोले भिजू घातले होते. तर आता छोल्याची भाजी, पुरी, पापड, लोणचं आणि सलाड असा बेत आहे. तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात अगोदर मी खडे मसाले काढून घेतले. दालचिनी, तेजपत्ता, चक्रीफूल आणि मिक्सरमध्ये कांदा लसणाचा मसाला पण काढून घेतला. मग मी ठेवली कढई, त्यात टाकलं तेल, त्यात हिरवी मिरची आणि खडे मसाले टाकून घेतले. त्यानंतर कांदा, लसूण, अद्रक, टमाटरची पेस्ट टाकली. चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडा टाईम झाकण देऊन शिजवून घेतला चांगला मसाला. त्यानंतर मग मी त्याच्यात सर्व पावडर मसाले टाकले. हळद, मीठ, मसाला, छोले मसाला असे सर्व मसाले टाकून चांगलं मिक्स करून तेल सुटोस्तर चांगलं मसाला शिजवून घेतला. मसाला शिजवून झाल्यानंतर त्यात छोले आणि बटाटे पण मिक्स केले. तोपर्यंत पीठ मळून घेतलं. पीठ चांगलं 15 मिनिट मुरलं की चांगल्या पराठे किंवा चपात्या, पुऱ्या येतात. त्यानंतर फिंगर पण तळून घेतले, पुऱ्या घेतल्या काढायला. त्यानंतर आहोंना आणि मयंकला वाढून दिलं. म्हणतोय मयंक बघा. स्वयंपाक झाल्यानंतर किचनची अवस्था काही अशी होते. असा टाईम येऊन गेला तर की फिश टँक पूर्ण खाली होऊन गेलं होतं आणि ते बघायला पण इतकं म्हणजे घरातली पूर्ण शोभाच चालली गेली असं वाटत. पूर्ण रौनकच चालली गेली. बिलकुल पण चांगलं नव्हतं वाटत. त्या दिवशी तर मुलं रडतच होते. आज फिश टॉपमध्ये सर्व काही आणलं. त्याची लाईटिंग पण खराब झाली, त्याची फिल्टर पण खराब झालं. त्यानंतर मच्छ्या पण सर्व गेल्या. आम्ही जेव्हा चाललो होतो मुंबईला त्याच्या 1 दिवस अगोदर हे सर्व झालं होतं. मग आता आलो आहे वापस. 2-3 दिवस झाले येऊन. ते बरंच नव्हतं वाटत, चांगलं नव्हतं वाटत. त्यामुळे आता त्याला पूर्ण त्या अगोदर मच्छ्या पण घेऊन आले, त्याची लाईटिंग पण घेऊन आले आणि त्यानंतर त्याचं पूर्ण सेट केलं. तेव्हा ते चांगलं वाटतंय. नाहीतर घरात आहे ना खरंच मिस वाटत होतं. काहीतरी असं वाटत होतं की काहीतरी होतं इथं, ते नाही आहे, चांगलंच नव्हतं वाटत. आता ते फिश टॉपमध्ये छोटेच आणलं आहे मासे आणि आता बघायला पण छान वाटतंय ते आणि सुंदर पण दिसतंय. तुम्ही कमेंट करून सांगा की कसं वाटतंय. अगोदरची एखादी क्लिप लावीन मी यात, त्यात पण सांगा की ते कसं वाटत होतं आणि ही कसं वाटत होतं. काही वस्तू आपल्या घरात असते आणि ती एकदमच गायब होऊन जाते ना, तर बरंच नाही वाटत. तसंच वाटत होतं. ते खूप विचित्र वाटत होतं त्या दिवशी. मयंक तर खूप रडत होता आणि दर्शू पण खूप रडत होता. बिर्याणीचा व्हिडिओ टाकला मी, बिर्याणीचा ब्लॉग टाकला. त्यामध्ये त्या दिवशी 2 नवीन मासे आणले होते त्यानंतर काय माहिती दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच एक पहिल्या दिवशी तर 1 मेली, दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर दुसऱ्या दिवशी 2-3 मेल्या आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण फिश टॉप खाली होऊन गेलं. पूर्ण फिश टॉप रिकामं होऊन गेलं. त्या दिवशी मुलं पण खूप रडत होते. खूप मनाला वाईट वाटत होतं. मग आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं मुंबईला. तिथून जाऊन आल्यानंतर मग त्या फिश टॉपमधलं सर्व काही सेट केलं आहे. सर्व काही त्याचं सामान पण व्यवस्थित आणून लावलं आहे. नवीन लाईटिंग लावली आणि फिश पण नवीन आणलं आहे. आता तेव्हा ते चांगलं वाटतं. नाही तर रिकामं वाटत होतं घर. आम्हाला चांगलंच नव्हतं वाटत. आता जवळजवळ 4-5 वर्ष झाले आमच्याकडे, 3-4 वर्ष झाले आमच्याकडे फिश टॉप आहे आणि ते नव्हतं तर बरं नव्हतं वाटत. त्याच्यामुळे आता सर्व आणलं आहे. तुम्ही पण सांगा कमेंट करून कशा वाटतंय फिश टॉप आणि बिना फिश टॉपचं कसं वाटत होतं. तो कोपराच रिकामा वाटत होता. तुम्ही असं काही घडेल असं वाटलंच नव्हतं. मला माहेरी जायचं होतं, त्याचीच आमची सर्वांची शॉपिंग तयारी चालली होती. त्यातच मध्येच असा घोळ झाला. फिश टॉपमध्ये असलेल्या सर्व मासे मरून गेले. त्याच्यामुळेच मुलं खूप इमोशनल होत होते, खूप रडत होते. इथं बघा मयंक, त्याचे नाक, डोळे सर्व काही सुजले. रडून खूप रडत होता तो. एक मासा हातात घेऊनच रडत होता तो. नंतर त्याच्या पप्पाने त्याच्या हातातून तो मासा घेतला. त्याला समजवत होते की असू दे, आपण नक्की दुसऱ्या घेऊन येऊ. त्याच्यासाठीच त्याला म्हणवत होते ते. खूप इमोशनल होते ते दोघेही मुलं. दर्शू पण आणि मयंक पण दोघंही खूप रडत होते. त्यानंतर पूर्ण फिश टॉप बघा असं खाली झाले. खूप विचित्र वाटत होतं. यांचा पण मूड खूप खराब होता आणि माझं पण. मुलांचं रडणं बघून शेवटी माझ्याही डोळ्यात पाणी आलं. बघा हा मासा आहे ना, सारखा
पाण्याच्या समोर फिरत राहायचा, फिल्टरच्या समोर. आणि मुलं रडत होते आणि खाली फिश टॉप बघून मला पण रडायला आलं. खूप वाईट वाटत होतं. एखाद्या प्राण्याला आपण जीव लावावा आणि त्याचं असं काही झालं ना, खरंच खूप वाईट वाटतं. मग असंच मुलांना समजावत मुलांची समजूत काढता स्वतःलाच रडायला येत होतं. मग मुलांना समजावून तोंड हातपाय वगैरे धुवून व्यवस्थित समजवलं. त्यांचे तोंड हातपाय धुवून स्वतःही तयार होऊन तोंड हातपाय धुवून त्यांना आणि मुलांना आम्ही सर्वजण मग बाहेर घेऊन गेले. ते म्हटले चल आपण यांना बाहेर घेऊन जातो काहीतरी खायला, नाहीतरी घरात बसते तर रडतच राहतील. मग त्यांना दोघंही बाहेर घेऊन गेले. त्यांना समजवून त्यांना विचारून म्हटलं काय खायचं आहे, तर म्हणायला लागले आम्हाला मोमोज खायचं आहे. मग फ्राय केलेले मोमोज आणि स्टीम केलेले मोमोज असं दोघंही घेतले. मी पहिल्यांदा फ्राय केलेले मोमोज ट्राय केलेले आहे. तुम्हाला पण आवडतात का मोमोज, मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग आम्ही दोघांनी थोडं 1-1, 2-2 मोमोज खाल्ले आणि मग त्यानंतर पुढे गेले पाणीपुरी खायला. पण पाणीपुरीची गाडा बंद झालेला होता. पाणीपुरीचा गाडा बंद असल्यामुळे आम्ही आणखी पुढं गेलो आणि पावभाजी आणि नूडल्स पार्सल घेऊन आलो, कारण घरी स्वयंपाक केलाच नव्हता. असा संपला आमचा आजचा दिवस. फिश टॉपच्या माशांमुळे आमचा थोडा मूड खूप खराब झाला. असं घडलं त्या दिवशी. त्याची क्लिप मी ही इथं पुढं जोडलेली आहे. वाटत होतं फिश टॉप बिना तो कोपरा, आणि आता कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. नंतर मग आज आहोंनी हे नवीन फिश आणले, त्यासोबत आंबे पण आणले होते, लाइटिंग पण आणली होती नवीन. मग सर्वात अगोदर फिश पॉट पूर्ण साफ केलं, त्यात पाणी भरलं, त्यात दगडं टाकले, लाइटिंग लावली, त्याला पूर्ण डेकोरेट केलं जसं होतं तसं. आणि ही पिशवी, माशांची पिशवी त्यात अशीच्या अशी अडकवून ठेवली, कारण माशांचं पाणी आणि जे आत्ता नवीन टाकलेलं पाणी त्याचं टेम्परेचर एक झालं पाहिजे म्हणून. त्यानंतर ती पिशवी खोलून त्यातले सर्व मासे हातांनी त्यांनी फिश पॉटमध्ये सोडून दिल्या. अशा प्रकारे फिश पॉटमध्ये नवीन मासे आणलेले आहेत आणि ते कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान सुंदर वाटत होतं, तो कोपरा रिकामा वाटत होता. त्यानंतर मग मी आंबे थोड्या टाईम पाण्यात राहिले, त्यांना स्वच्छ धुवून 2 आंबे कापून मुलांना दिले की नंतर आमरस बनवीन संध्याकाळी आणि पुरी बनवेल. पण मुलांनी काही ते आंबे ठेवले नाही, सर्व आंबे कापून आम्ही आत्ताच खाऊन घेतले. त्यानंतर मग संध्याकाळी चहा वगैरे ठेवला, स्वयंपाकाचा टाईम झाला. तर असा संपला आमचा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.